या ठिकाणी हे जे ऑर्गनायझेशन आहे हे नव्यानं स्टार्ट झालेलं आहे. एका हॉस्पिटलचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर अभिनव भारत स्टार्टेड प्रॅक्टिस ऑफ मेडिकल. या ठिकाणी अभिनव भारत हे यांनी नवीन त्यांचं मेडिकल प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि हे नव्यानं सुरू झालंय 1 एप्रिल 2019ला आणि नव्यानं सुरू झालेलं आहे. त्यामुळे यांचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. ते थोडक्यात आपण पाहूया. तर बघा, सुरुवातीला रिसिप्ट साईडच्या सुरुवातीला काय आहे, टू कॅश इंट्रोड्युस्ड म्हणजे यानं कॅपिटल फंड द्यायच्या ऐवजी काय दिले, कॅश आणली आहे, व्यवसायात कॅश आणलेली आहे, म्हणजेच हा याचा काय आहे, कॅपिटल फंड आहे. कॅश व्यवसायात आणलेली आहे, हा त्याचा कॅपिटल फंड आहे. ठीक आहे, व्यवसायाची सुरुवात 1 एप्रिलला झाली आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कॅश इंट्रोड्युस्ड म्हणून दिलेला आहे, म्हणजेच हे तुमचं काय असेल, कॅपिटल फंड असेल. त्यानंतर व्हिजिट फी इन्कम आहे, इन्कमला घ्या. रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी म्हणजे दवाखान्यासाठी जे काही मिळालेली रिसिप्ट आहे ते पण इन्कमला येणार. सन्ड्री रिसिप्ट इन्कमला येणार. एक लक्षात घ्या, रिसिप्ट साईडचे आयटम एकतर इन्कमला येतात किंवा लॅबिलिटीला येतात. एकतर याचा इफेक्ट इन्कमला होईल किंवा लॅबिलिटीला होईल. यानंतरची असेल पेमेंट साईड. फर्निचर ऍसेट आहे, इक्विपमेंट ऍसेट आहे. त्यानंतर ड्रग्स म्हणजे औषधे, हे तुमचं एक्सपेन्सेस असेल, एक्सपेंडिचरला येणार. सॅलरी एक्सपेन्सेस आहे, रेंट एक्सपेन्सेस असेल. कन्व्हिनियन्स म्हणजे वाहतूक एक्सपेन्सेस आहे. स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे. इलेक्ट्रिकल चार्जेस एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर जर्नल्स म्हणजे त्या ठिकाणी जे काही हिशोबाची पुस्तके ती ठेवली जातात, जे विविध पुस्तके ठेवली जातात नोंदीची, ती जर्नल्स त्यासाठी झालेला खर्च आहे, तो सुद्धा तुमचा एक्सपेन्सेस असेल. त्यानंतर ड्रॉविंग्स. आता ही ड्रॉविंग्स काय करायची आहे, आतापर्यंत काय करतो आपण, ड्रॉविंग्स कॅपिटल मधनं लेस होते, त्याच पद्धतीनं ही ड्रॉविंग कॅपिटल फंड मधनं लेस होणार आहे. तुमचं जे काही बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटल फंड असेल, त्या कॅपिटल फंड मधनं ही ड्रॉविंग काय होणार आहे, लेस होणार आहे. आणि शेवटचा आयटम्स असेल बाय बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणजेच हे तुमचं शिल्लक राहिलेलं कॅश बॅलन्स आहे. हे कॅश बॅलन्स कुठे येणार, बॅलन्स शीट असेट साईड. ठीक आहे, आता आपण ऍडजस्टमेंट पाहूया. तर पहिली ऍडजस्टमेंट आहे बघा, रिसिप्ट इन एरर्स आर विजिट फी ₹2000 अँड डिस्पेन्सरी ₹500. आता या ठिकाणी हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे. एरर्स म्हणजेच काय, आउटस्टँडिंग आहे. रिसिप्ट इन आउटस्टँडिंग म्हणूया आपण. जी आउटस्टँडिंग रिसिप्ट आहे, व्हिजिटिंग फीचे 2000 मिळायचे राहिलेत आणि डिस्पेन्सरीचे ₹500 मिळायचे राहिले. ठीक आहे, आउटस्टँडिंग आहे म्हणजे त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड हे इन्कम आहे, त्या इन्कम मध्ये हे दोन्ही काय होणार, ऍड होणार. आणि सेकंड इफेक्ट, इन्कम आउटस्टँडिंग असेल तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहायचं. ठीक आहे, त्यानंतर सेकंड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रेंट आणि सॅलरी हे दोन एक्सपेन्सेस दिलेत, त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड करा आणि एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असतील तर लॅबिलिटी साईडला येतील. त्यानंतर स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज ₹1000. ड्रग्स म्हणजे गोळ्या औषधाचा स्टॉक 1000चा शिल्लक आहे. शिल्लक आहे म्हणजेच काय होणार, तुमच्या पहिल्या ड्रग्स मधनं हा स्टॉक लेस होणार आणि लेस करून ही लेस केलेली जी 1000 अमाऊंट आहे, ही अमाऊंट बॅलन्स शीटच्या असेटला येणार, का तर हा क्लोजिंग स्टॉक आहे. त्यानंतर चौथी ऍडजस्टमेंट बघा, डिप्रिसिएट फर्निचर ऍट द रेट 8% पर ॲनम. फर्निचरवर 8% डिप्रिसिएशन आहे आणि इक्विपमेंट्सवर ₹500 चार्ज केले डिप्रिसिएशनचे. ठीक आहे, तर हा असा छोटासा तुमचा प्रॉब्लेम आहे आणि याचा आता प्रत्यक्ष आपण सोल्युशन बघा. आता इथे आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. वर हेडिंग तुमचं आलं पाहिजे, इन द बुक्स ऑफ, कुणाच्या पुस्तकामध्ये नोंद करताय, अभिनव भारत असेल. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. ठीक आहे, एक्सपेंडिचर अमाऊंट, इन्कम अमाऊंट. पहिल्यांदा काय करायचंय, स्टेप वाईज आपण पाहायचंय. प्रॉब्लेमकडे या. प्रॉब्लेम या ठिकाणी पहिला आयटम्स काय आहे, टू कॅश इंट्रोड्युस्ड म्हणजेच मी मगाशी काय सांगितलं, हे तुमचं काय आहे, कॅपिटल फंड आहे. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला घ्या, कॅपिटल फंड 25,000. ठीक आहे, त्यानंतर व्हिजिट फीस. व्हिजिट फी काय आहे, इन्कम आहे. आता याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून इथे मी टिक मार्क केले बघा, ऍडजस्टमेंटला मी टिक मार्क केलेला आहे.
विजिट फीवर ऍडजस्टमेंट आहे, रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरीवर पण ऍडजस्टमेंट आहे. हे दोन्ही विजिट फी आणि रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी टू सन्ड्री रिसिप्ट हे तिन्ही ऍटम कसे आहेत, इन्कमचे ऍटम आहेत. त्यामुळे हे तिन्ही ऍटम इन्कमला घ्या. बाय विजिट फी अमाऊंट 10,000 ऍडजस्टमेंट आहे अमाऊंट इनरला. बाय रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी अमाऊंट 30,000 आहे, ऍडजस्टमेंट आहे म्हणून अमाऊंट इनरला घेतलीये. आणि बाय सन्ड्री रिसिप्ट अमाऊंट 5,000 आउटर साइड. ठीक आहे. आता रिसिप्ट साइड संपली, पेमेंट साइड पहा. पहिला आयटम आहे फर्निचर. आता इथे ज्या ज्या आयटम्सवर ऍडजस्टमेंट आहे मी टिक मार्क केले बघा. फर्निचर, इक्विपमेंट, ड्रग्स, सॅलरी आणि रेंट या 5 आयटमवर ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे. पहिला आयटम फर्निचर. फर्निचर कुठे येणार, बॅलन्स शीट असेट साइड. फर्निचर अमाऊंट 8,000. त्यानंतर पुढचा आयटम आहे इक्विपमेंट. इक्विपमेंट अमाऊंट किती आहे, 10,000. दोन्हीवर ऍडजस्टमेंट आहे अमाऊंट इनर कॉलमला. त्यानंतर बघा ड्रग्स. ड्रग्स ऍडजस्टमेंट आहे अमाऊंट इनरला 7,000. सॅलरी एक्सपेन्सेस आहे, ऍडजस्टमेंट आहे अमाऊंट इनरला. रेंट एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचरला घेतलंय, ऍडजस्टमेंट आहे म्हणून अमाऊंट इनरला. ठीक आहे. या तिन्हीवर ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण तिन्हीच्या अमाऊंट कुठे घेतल्यात, इनरला. त्यानंतर टू कन्व्हिनियन्स वाहतूक आहे. वाहतूक आहे 4,000ची, एक्सपेन्सेस आहे एक्सपेंडिचरला. त्यानंतर टू स्टेशनरी खर्चच आहे स्टेशनरीचा, एक्सपेंडिचर आहे एक्सपेंडिचरला अमाऊंट आउटरला. टू इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिकल चार्जेस, इलेक्ट्रिकलचे चार्जेस आहेत 5,000 अमाऊंट घेतली आपण, एक्सपेन्सेस आहे म्हणून. टू जर्नल्स मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा तुमची जी काही पुस्तकं विविध प्रकारची हॉस्पिटलमध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत त्यासाठी आलेला खर्च आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला म्हणून तो एक्सपेंडिचरला घेतला अमाऊंट आहे 500 रुपये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आयटमच असेल तुमची ड्रॉविंग. आता ड्रॉविंग काय केलीये बघा. ड्रॉविंग काय करायचंय, कॅपिटल मधनं लेस करायचंय. कॅपिटल फंडच्या खाली 1-2-3 ओळी जागा ठेवा. का ठेवलीये तर सरप्लस असेल, डेफिसिट असेल हे यामध्ये ऍड करायचंय. सरप्लस असेल तर ऍड करा, डेफिसिट असेल तर लेस करा आणि जी काही अमाऊंट येईल त्यामधनं ड्रॉविंग लेस करा. ठीक आहे. शेवटी लेस करायची म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेली आहे इनर कॉलमला. त्यानंतर पुढचं असेल बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. या ठिकाणी उल्लेख केलाय बघा कॅश इन हँड. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणजे शिल्लक राहिलेली कॅश आहे. कॅश इन हँड असेल तुमची अमाऊंट किती आहे, 2,000. ठीक आहे. लक्षात आले रिसिप्ट आणि पेमेंट. आता यानंतर ऍडजस्टमेंट प्रत्यक्ष पाहूया आपण. ऍडजस्टमेंट काय, रिसिप्ट इन इयर्स आर विजिट फीस 2,000 अँड डिस्पेन्सरी 500. म्हणजे हे दोन्ही इन्कम आहेत आणि हे दोन्ही आउटस्टँडिंग आहेत. आउटस्टँडिंग म्हटल्यावर पहिलं काय होणार, त्या इन्कम मध्ये ऍड होणार. ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग. विजिट फी किती आउटस्टँडिंग आहे, 2,000. आउटरला किती झाले, 12,000. ठीक आहे. आणि डिस्पेन्सरीचे आउटस्टँडिंग किती आहेत, 500. आउटरला किती झाले, 30,500. ठीक आहे. दोन्ही आउटस्टँडिंग होतं, इन्कम आहे दोन्ही त्या इन्कम मध्ये ऍड केलं. आता इन्कम आउटस्टँडिंग असेल तर त्याचा इफेक्ट कुठं होणार, बॅलन्स शीट असेट साइडला होणार. बघा या ठिकाणी आउटस्टँडिंग विजिट फीस इनरला घ्या अमाऊंट 2,000. त्यानंतर परत कशाचं आउटस्टँडिंग आहे, डिस्पेन्सरीचं अमाऊंट किती आहे, 500. म्हणजे दोन्ही इन्कम आउटस्टँडिंग किती झाले, विजिट फीचे 2,000 आणि डिस्पेन्सरीचे 500 असं टोटल आउटस्टँडिंग किती झालं, 2,500. ठीक आहे. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट 500 आणि सॅलरी किती आहे, 1,000. एक्सपेन्सेस आहेत त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड करा. आउटस्टँडिंग म्हटलं का बघा, सॅलरी ऍड आउटस्टँडिंग. सॅलरी किती आहे, सॅलरी आहे 1,000 आणि रेंट आउटस्टँडिंग किती आहे, रेंट आउटस्टँडिंग आहे 500. सॅलरीचे किती झाले, 13,000 आणि रेंटचे किती झाले,
6,500. सॅलरी 1,000 आउटस्टँडिंग होती, पहिली 12 होती, त्यात एक ऍड केला 13,000 झाली. रेंट आउटस्टँडिंग आहे, पहिला 6,000 होता, आता 500 आउटस्टँडिंग आहे, त्यामुळे टोटल रेंट किती झाला 6,500. आउटस्टँडिंग आहे बघा, इन्कम आउटस्टँडिंग असू द्या किंवा एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असू द्या, त्या ह्याच्यामध्ये ते ऍडच करायचंय. मात्र सेकंड इफेक्ट करताना इन्कम आउटस्टँडिंग असेल तर ऍसेटला आणि एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असतील तर कुठे येणार लायबिलिटी साइडला. या ठिकाणी घ्या, आउटस्टँडिंग सॅलरीज अमाऊंट आहे 1,000 आणि रेंट अमाऊंट 500, टोटल आउटस्टँडिंग झालं 1,500. ठीक आहे, आले लक्षात. त्यानंतर नंबर 3, स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज ₹1,000. ड्रग्स गोळ्या औषधाचा स्टॉक आहे बघा. आता आपल्याकडे ड्रग्स कितीचे आहेत 7,000चे. आपण चालू वर्षी ड्रग्स खरेदी केली आहे 7,000ची. ठीक आहे, पण त्यातला 1,000चा ड्रग्स म्हणजे गोळ्या औषधं आपण वापरलेच नाहीत, ते शिल्लक आहेत. म्हणजे हा 1,000 एक्सपेन्सेस करंट इयर मध्ये केला का आपण? केला नाही म्हणल्यावर हा माल जो काही शिल्लक आहे तो काय होणार लेस क्लोजिंग स्टॉक. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स म्हणा किंवा लेस क्लोजिंग स्टॉक. किती क्लोजिंग स्टॉक राहिलाय तुमचा 1,000. म्हणजे तुम्ही 7,000चा माल खरेदी केलता पण 1,000चा माल शिल्लक आहे. म्हणजे चालू वर्षी ऍक्च्युअल तुम्ही एक्सपेन्सेस किती केला ड्रग्सवर तर केला तुम्ही 6,000. ठीक आहे, 7,000चा खरेदी केलता पण त्यातला 1,000चा वापरलेला नाही, तो शिल्लक आहे. म्हणजे तुम्ही खर्च किती केला फक्त 6,000 केला. आता हा जो 1,000चा माल आहे तो शिल्लक आहे आणि आपण स्टॉक कुठे घेतो तर आपण स्टॉक जो काही स्टॉक असेल तो बॅलन्स शीटच्या असेटला नोंदवतो. त्यामुळे हा 1,000 नोंदवायचा बॅलन्स शीटच्या असेटला. क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स अमाऊंट 1,000. ठीक आहे, क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स अमाऊंट 1,000. माल शिल्लक राहिलेला आहे तो 1,000 आपण इकडे ऍसेटला नोंदवला. त्यानंतर चौथी ऍडजस्टमेंट बघा, डिप्रिसिएशन आहे फर्निचरवर 8% आणि इक्विपमेंट मधून ₹500 डिप्रिसिएशन लेस करायचे. डिप्रिसिएशन म्हणजे काय, ऍसेटचं व्हॅल्युएशन कमी होतं, आपण ही अमाऊंट ऍसेट मधनं लेस करतो. बघा फर्निचरवर किती टक्के आहे 8%. किती येईल 8%ने 8×8 = 64. किती आलं 640. लेस 8% डिप्रिसिएशन 640. 640 8,000मधनं लेस केले राहिले किती 7,360. ठीक आहे, जे काही डिप्रिसिएशनची अमाऊंट आहे ती काय करणार तुम्ही, डिप्रिसिएशन म्हणजे तेवढ्याने असेट तुमची कमी झाली, लॉस झालाय म्हणजे एक्सपेंडिचरला येणार. या ठिकाणी टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर अमाऊंट इनरला घ्या कारण आणखीन एक डिप्रिसिएशन आहे. ठीक आहे, त्यानंतर इक्विपमेंटवर किती सांगितलंय, डायरेक्ट अमाऊंट सांगितली आपल्याला इक्विपमेंटवर, ती किती आहे 500. आउटरला किती राहिले 9,500. ठीक आहे, ₹500 इक्विपमेंट मधनं डिप्रिसिएशन लेस केलं, आउटरला इक्विपमेंट किती राहिली 9,500. डिप्रिसिएशनची अमाऊंट असेट मधनं आपण लेस करतो आणि ही डिप्रिसिएशन म्हणजे आपला लॉस आहे म्हणून एक्सपेंडिचरला घेतो. या ठिकाणी डिप्रिसिएशन घेतलंय ऑन फर्निचर, याच पद्धतीनं ऑन इक्विपमेंट 500. टोटल किती झाले असतील 1,140. ठीक आहे, या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम तर ट्रान्सफर करायचं, ऍटम ट्रान्सफर करायचे, ऍडजस्टमेंट सगळं संपलेलं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी सरप्लस आहे का डेफिसिट आहे हे शोधायचंय. मी इथं शोधून देणार नाही, तुम्ही शोधा. कसं शोधायचं ते सांगते. इन्कम साइडची टोटल करा, त्यामधनं एक्सपेन्सेस लेस करा, आलेला डिफरन्स म्हणजे तुमचा सरप्लस असेल. या ठिकाणी नोंदवा सरप्लस, जो काही असेल तो सरप्लस नोंदवा आणि अकाउंट
क्लोज करा आणि तो सरप्लस कॅपिटल फंड मध्ये काय होणार, ऍड सरप्लस. या ठिकाणी जो काही सरप्लस असेल तो कॅपिटल फंड मध्ये ऍड करा. ऍड करून जी काही अमाऊंट येईल त्यामधनं ड्रॉविंग अमाऊंट काय करायची, लेस करायची. ड्रॉविंग लेस करून जे असेल ती अमाऊंट आउटरला लिहा आणि बॅलन्स शीटची दोन्ही साइड टोटल इक्वल आली पाहिजे. ठीक आहे.